जेव्हा एखादा माणूस आपल्या बायकोला एखाद्या परक्या पुरुषासोबत भोंगळ्या अवस्थेत पाहतो, बायको त्या ठिकाणी एका पुरुषासोबत नाही तर दोन दोन पुरुषांसोबत भोंगळ्या अवस्थेत पडलेली असते आणि त्या क्षणी तो नवरा जेव्हा आपल्या बायकोला या अवस्थेत पाहतो तेव्हा तो स्वतःवर ताबा ठेवू शकतो का? तो आपला राग नियंत्रित करू शकतो का? नाही. बहुतांश वेळा असं होतच नाही. बहुतेक 99% पुरुष असेच मारले जातात. जेव्हा ते आपल्या बायकोला एखाद्या परक्या पुरुषासोबत गैरकृत्यात रंगेहात पकडतात, तेव्हा कधी तो पुरुष मारला जातो, कधी ती बाई मारली जाते, तर कधी त्या बाईचा प्रियकर देखील मारला जातो. काही ना काही असे प्रसंग निर्माण होतात की कुठे ना कुठे गुन्हा जन्म घेतो आणि कोणाचा तरी खून होतो. असाच होता सचिन भदौरिया. तो सचिन भदौरिया ज्याने आपली बायको श्वेता सिंगला दोन पुरुषांच्या मध्ये भोंगळी पडलेली पाहिली होती. एक नाही तर तब्बल दोन दोन पुरुषांमध्ये तिला त्याने पाहिलं होतं. आणि ही श्वेता कोण होती? ही बायको श्वेता तीच होती जिच्यासाठी सचिन भदौरियाने साऱ्या जगाशी लढा दिला होता आणि समाजात त्याचे जे नातेवाईक होते, त्याचे जे जवळचे लोक होते, जे त्याचे आईवडील होते, त्या सगळ्यांशी शत्रुत्व पत्करून त्याने श्वेतासोबत प्रेमविवाह केला होता. आणि आज त्या प्रेमाचा रंगच फिका पडला होता आणि श्वेता दुसऱ्याच्याच कुशीत जगत होती. जेव्हा सचिनने श्वेताला दुसऱ्या मुलांच्या कुशीत पाहिले तेव्हा त्या क्षणी श्वेता आपल्या दोन्ही प्रियकरांना म्हणते, याला पकडा आणि पकडून मारून टाका, नाहीतर हा आपलं गुपित सगळ्यांना सांगेल. आपण इथे काय करत आहोत हे सगळ्यांना कळेल. सगळ्यांना कळण्याआधीच याला पकडून संपून टाका. तीच बाई हे बोलत होती जिच्यासाठी सचिनने साऱ्या जगासोबत लढा दिला होता. पण सचिन आपला जीव वाचवण्यासाठी ओरडू लागला, वाचवा वाचवा. आणि मग तिथे शेजारी राहणारे लोक जमा होतात, गर्दी जमते आणि सचिनचा जीव वाचतो. पण सचिनच्या डोक्यात एक अशी गोष्ट बसून राहते ज्यामुळे पुढे बायको श्वेताचा जीव जातो. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. कानपूर शहरामध्ये सचिन भदौरिया आणि श्वेता सिंग हे दोघे जण राहत होते. दोघांमध्ये प्रेम होते. ते एकमेकांना पाहतात आणि त्यांच्या नजरा भिडतात. तारुण्याचे वय आहे, साहजिकच तारुण्यात प्रेम नाही तर होणार कधी? प्रेम होतं. दोघं लपून छपून चोरीचुपी भेटायला लागतात. चोरीचुपी भेटले तरी अशी लपडी कधी लपून राहत नाही. त्यांच्या प्रेमाची खबर लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे त्यांचं भेटणं लोकांच्या नजरेत येऊ लागतं. चर्चा सुरू होते की सचिन आणि श्वेता लपून छपून भेटतात आणि त्यांच्यामध्ये प्रेमाच्या कळ्या फुलत आहे. ही बातमी शेजारच्यांकडून पूर्ण गल्लीमध्ये होत असते. दोघांच्या घरापर्यंत ही बातमी पोहोचते. जेव्हा श्वेताच्या घरच्यांना हे कळतं की श्वेताचे पाय भरकटले आहे आणि ती सचिन भदौरिया नावाच्या मुलासोबत प्रेमाचे संबंध वाढवत आहे, तेव्हा त्यांना खूप दुःख होतं आणि ते श्वेताला घराबाहेर जाण्यावर बंदी घालतात. इकडे सचिनच्या घरच्यांना देखील हे कळतं आणि तेही सचिनला श्वेतासोबत भेटण्यावर बंदी घालतात. पण म्हणतात ना, दोन प्रेम करणारे कधी कुणाचं ऐकत नाही, कुणाचं मानत नाही. असं होणं शक्यच नाही. म्हणून जेव्हा त्यांच्यावर बंदी घालण्यात आली तेव्हा त्यांनी फोनवर बोलण्याचा मार्ग शोधला. फोनवर बोलणं सुरू झालं. घरच्यांना कळलं की श्वेता फोनवर बोलते आहे, म्हणून तिचा फोन जप्त करण्यात आला. आता बोलण्याचा कोणताही मार्ग राहिला नाही. श्वेता चार भिंतीत कैद झाली होती. तिला असं वाटत होतं की घरच्यांनी तिला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे, तिला कैद करून ठेवलं आहे. ती त्या कैदेत राहू इच्छित नव्हती आणि एक दिवस ती त्या कैदेतून मुक्त होते आणि आपल्या प्रियकराकडे पोहोचते. सचिन जेव्हा श्वेताला पाहतो तेव्हा तो भावूक होतो. तोही तिच्या भेटीसाठी तडफडत होता. सचिन आणि श्वेता एकत्र बसून विचार करतात की ना माझे घरवाले तयार आहे ना तुझे घरवाले तयार आहे. मग हा प्रश्न कसा सोडवायचा? आपल्याला एकत्र जगायचं आहे. आपण एकमेकांशिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही. प्रेमात ते इतके पुढे गेले होते की त्यांनी एकत्र जगण्या मरण्याच्या शपथा घेतल्या होत्या. आपल्या प्रेमाला अमर करायचं होतं. एकत्र राहून आयुष्य घालवून हे दाखवायचं होतं की आपण खरे प्रेमी आहोत, आपण भित्रे नाही, जे घरच्यांना किंवा समाजाला घाबरतो. म्हणूनच सचिन श्वेताला घेऊन पळून जातो आणि तिच्यासोबत प्रेमविवाह करतो.
सचिनने श्वेतासोबत प्रेमविवाह केला, पण सचिनचे घरवाले आणि श्वेताचे घरवाले दोघेही त्याच्यासोबत नाते तोडतात. म्हणतात, तुम्ही समाजात आमचं नाक कापलं आहे, आपली इज्जत लोकांच्या पायाखाली तुडवली आहे, त्यामुळे आता आमचा तुमच्यासोबत काही संबंध नाही. कधीही आमच्या घराकडे येऊ नका. सुखी राहा, दुःखी राहा, कुठल्याही परिस्थितीत राहा, आम्हाला काही फरक पडत नाही. ते दोघांनाही बेदखल करतात. आता घराची सगळी जबाबदारी त्या दोघांच्या खांद्यावर येते. साहजिकच सुरुवातीला प्रेमाचा नशा चढलेला असतो. मुलगा असो वा मुलगी, फक्त एवढंच दिसतं की आपल्याला साऱ्या जगाशी लढून एकत्र राहायचं आहे. पण प्रत्यक्षात डाळ भाताचं भावाचं काय असतो हे लग्नानंतरच कळतं. जेव्हा ते सगळ्यांशी शत्रुत्व पत्करून प्रेमविवाह करतात आणि संसाराच्या बंधनात अडकतात, तेव्हा काही दिवसांनी प्रेमाचा नशा उतरतो आणि डोळे उघडतात की आता संसार चालवायचा आहे, खर्च आहे, जबाबदारी आहे. सचिनही तसाच होता. लग्न झाल्यावर काही दिवस तो श्वेताला घेऊन बाहेर दुसऱ्या शहरात जातो, पण तिथे गेल्यावर त्याचं मन कामात लागत नाही. 1 महिना तिथे जातो, पण काय झालं माहीत नाही. तिथे काही जमलं नाही, म्हणून तो श्वेताला घेऊन परत कानपूरला येतो. तिथे एक भाड्याचं घर घेतो आणि तिथे तो राहू लागतो. मग तिथून एक ऑटो भाड्याने घेतो आणि तो ऑटो चालवायला लागतो. ऑटो चालवायला लागला तर ऑटो मालकाला जे ठरलेलं भाडं होतं ते तो देत असायचा आणि उरलेले पैसे स्वतःकडे ठेवत असायचा. आयुष्य ठीकठाक चालू होतं, पण सकाळी ऑटो घेऊन निघायचा आणि रात्री उशिरापर्यंत सचिन घरी यायचा. त्यामुळे श्वेता दिवसभर घरात एकटीच असायची. ज्या घरात ते राहत होते त्या घरासमोरच 3 मुलं शिक्षणासाठी भाड्याने खोली घेऊन राहत होते. त्यांनी तिथे एक खोली भाड्याने घेतली होती. तिघेही तरुण, हट्टेकट्टे, तंदुरुस्त आणि देखणे होते. ते इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. म्हणतात ना, माणूस जेव्हा एकटा असतो, डोकं रिकामं असतं, तेव्हा शैतानाचं घर बनतं. श्वेता दिवसभर घरात पडून राहायची. कधी मोबाईल चालवायची तर कधी इकडे तिकडे पाहायची. अशातच तिची नजर त्या 3 मुलांवर पडते. आता साहजिकच इकडे तरुण आणि तंदुरुस्त मुलं आणि तिकडे तरुण, सुंदर, निरोगी बाई. अजून ती पूर्ण बाई नव्हती तर मुलगीच होती, कारण तिच्या लग्नाला फक्त 2 ते 3 महिनेच झाले होते. जेव्हा एखादी मुलगी लग्न संबंधात अडकते, घरी राहते, नीटनेटकी राहते, चांगलं खाणंपिणं तिला मिळतं, तेव्हा तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. तुम्ही पाहिलंच असेल, लग्नानंतर मुलीचं सौंदर्य अधिकच खुलतं. श्वेता ही तशीच होती. तिच्या सौंदर्याला अजूनच निखार आला होता. आता ते 3 मुले श्वेताला पाहू लागले आणि श्वेता देखील त्या 3 पाहू लागली. सचिन सकाळी घरातून निघून जायचा आणि मग श्वेता दिवसभर घरामध्ये एकटी असायची. या एकटेपणात तिचं मन विचलित झालं आणि ती त्या मुलांकडे आकर्षित झाली. जेव्हा मुलांना दिसलं की श्वेता त्यांना लाईन देते, तेव्हा तेही तिच्याकडे आकर्षित झाले. अशा प्रकारे दोघांचं एकमेकांकडे आकर्षण वाढलं होतं. हळूहळू श्वेताची त्या 3 मुलांसोबत मैत्री झाली. ही मैत्री पुढे एकमेकांच्या घरी येणं जाणं, भेटणं अशा टप्प्यावर गेली आणि कळत नकळत त्यांच्यामध्ये गैरसंबंध निर्माण झाले आणि एका मुलासोबत श्वेताचं नातं तयार झालं. मग दुसऱ्या मुलाने इच्छा व्यक्त केली तर श्वेताने त्यालाही नकार दिला नाही. नंतर जेव्हा 2 मुलांशी संबंध तयार झाले, तेव्हा 3ऱ्या मुलाने इच्छा व्यक्त केली की या वाहत्या गंगेत मलाही हात धुवू दे. श्वेताने त्यालाही नकार दिला नाही. आता श्वेता त्या 3 मुलांसोबत, जे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते, त्यांच्या गैरसंबंधात राहू लागली आणि आधीपेक्षा जास्त खुश राहू लागली. इकडे तिने सचिनकडे लक्ष देणं कमी केलं होतं. सचिन हैराण आणि परेशान झाला होता. तो विचार करत होता की आपल्या लग्नाला फक्त 3 महिने झाले आहे आणि श्वेताने माझ्याकडे लक्ष देणंच बंद केलं आहे. ती कायम खुशच कशी काय असते? नक्की प्रकरण काय आहे? एक दिवस त्याला त्या 3 मुलांवर आणि श्वेतावर संशय येतो, पण त्याच्याकडे असा कोणताही पुरावा नव्हता ज्यामुळे तो श्वेताला दोषी ठरवू शकतो. त्यामुळे तो फक्त संशयच घेत राहिला होता. त्याने ठरवलं होतं की जोपर्यंत तिला रंगेहात पकडत नाही तोपर्यंत काही बोलायचं नाही. संशयामुळे सचिन आणि श्वेता यांच्यात वाद सुरू झाले. तो तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. सचिन श्वेताला म्हणतो, श्वेता, जर काही चुकीचं चालू असेल तर ते बंद कर, कारण आपण आधीच साऱ्या जगासोबत लढून लग्न केलं आहे. ना तुझ्या पाठीशी कुणी आहे ना माझ्या पाठीशी कुणी आहे.
त्यामुळे हे प्रकार योग्य नाही. श्वेता त्याला समजवते, तू माझ्यावर विनाकारण संशय घेतो आणि या संशयावर माझ्याकडे कोणताही इलाज नाही. पण सचिनच्या डोक्यात संशय घर करून बसला होता. या संशयामुळे एक दिवस त्याने श्वेताला सांगितलं, आज रात्री मी घरी येणार नाही, मी मित्रांकडे जातोय. उशीर झाला तर तिथेच झोपेन. आणि तो खरंच मित्रांकडे न जाता तिला रंगे हात पकडण्यासाठी प्लॅन तयार करतो. श्वेता निश्चिंत झाली होती, कारण सचिन रात्री घरी येणार नव्हता. म्हणून तिने आपल्या प्रियकरांना बोलावलं. एकाला नाही, दोघांना नाही, तर तब्बल तिघांनाही तिने एकाच वेळी घरी बोलावलं. तिची वासना एवढी वाढली होती की ती तिघांसोबत एकत्र गैरसंबंध ठेवू शकत होती. मग साहजिकच ती सचिन सोबत कशी राहू शकणार होती. आता काय होतं, सचिन आधीच संशय करत होता आणि आज तो संशय खात्रीमध्ये बदलणार होता. म्हणून त्याने मुद्दामच श्वेताला सांगितलं होतं की तो रात्री घरी येणार नाही, पण प्रत्यक्षात तो तिला रंगेहात पकडायला घरी येणार होता. श्वेता बेफिकीरपणे आपल्या प्रियकरांना बोलावून त्यांच्यासोबत रंगरंगोट्या करत होती. तेवढ्यात रात्री 11:30-12 वाजण्याच्या सुमारास सचिन घरी येतो. तो घरात येऊन पाहतो तर श्वेता आपल्या प्रियकरांसोबत गैरावस्थेत वेगळ्याच दुनियेत हरवलेली होती. तिला या जगाची काहीच फिकीर नव्हती. खोलीचा दरवाजा उघडा होता. तिने कडी देखील लावली नव्हती, कारण तिला वाटलं होतं की सचिन पूर्ण रात्र येणार नाही आणि दुसरा कुणीही घरात येणार नाही. योगायोग असा होता की त्यावेळी एक प्रियकर आपलं काम आटोपून निघून गेला होता आणि श्वेता उरलेल्या दोघांच्या मध्ये पडलेली होती. जेव्हा सचिनने हे दृश्य पाहिलं तेव्हा त्याचा राग अनावर झाला. श्वेताला कळून चुकलं की सचिन काहीतरी भयानक करेल, म्हणून तिने आधीच आपल्या दोन्ही प्रियकरांना सांगितलं, सचिनला पकडा आणि संपवा. पण सचिनने परिस्थिती ओळखली, प्रसंगाची नाजूकता समजली आणि तो मोठ्या मोठ्याने ओरडायला लागला. आजूबाजूचे शेजारी जमा झाले. गोंधळ उडाला. काय झालं, काय प्रकरण आहे? सचिन म्हणतो, हे मला मारायला पाहत आहे. श्वेता म्हणते, तुम्ही असे काय बोलताय? माझ्यावर खोटे आरोप का करता? प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतं. पोलीस येतात. श्वेताचे दोन्ही प्रियकर, श्वेता आणि सचिन, सगळ्यांना पोलीस स्टेशनला नेलं जातं. जे दोघे श्वेतासोबत गैरसंबंधात होते त्या दोघा इंजिनिअरिंगच्या मुलांना लॉकअपमध्ये टाकलं जातं. श्वेता आणि सचिनलाच घरी सोडण्यात येतं आणि त्यांना समज दिली जाते की घरी जाऊन भांडणं करू नका, प्रेमाने राहा. घरी आल्यानंतर श्वेता बंडखोर बनते. तिने सचिनला सरळ सांगितलं, तू जे 2 मुलांवर तक्रार केली आहे आणि पोलिसांनी त्यांना बंद केलं आहे, त्यांना लगेच सोडव, नाहीतर परिणाम वाईट होतील. जर तू त्या मुलांना सोडवलं नाही तर लक्षात ठेव, तू जिवंत राहणार नाही. इथपर्यंत प्रकरण वाढलं होतं. ती बाई आता आपल्या त्या नवऱ्याच्या विरोधात उभी राहिली होती, जिच्यासाठी सचिनने साऱ्या जगासोबत लढा दिला होता. ती आता पूर्णपणे दुसऱ्यांची झाली होती. तिचं मन आता सचिनसाठी धडधडत नव्हतं, तर तिच्या त्या 3 प्रियंकरांसाठी धडपडत होतं. जिथे 3-3 मिळत होते तिथे तिला एका नवऱ्याची काय गरज होती. हळूहळू भांडण इतकं वाढलं की प्रचंड रागाच्या भरात सचिनने श्वेताचा गळा दाबला. तिचा श्वास गुदमरला. श्वेता तिथेच मरून जाते. जेव्हा ती मरण पावते तेव्हा सचिन आधी इकडे तिकडे पळू लागतो, धावू लागतो. काय करावं काहीच त्याला सुचत नाही. मग शेवटी तो श्वेताचा मृतदेह एका कपड्यामध्ये गुंडाळतो. तो थेट कानपूरच्या बस स्टँडवर पोहोचतो. तिथे बसून विचार करू लागतो, यार कुठेतरी पळून जावं का, लांब निघून जावं का? पण लगेच त्याच्या डोक्यात विचार येतो, पळून आपण जाणार कुठे? शेवटी पोलीस पकडणारच. आपल्याला जेलच्या मध्ये जायचं आहे, मग का उगाच पडायचं? त्यापेक्षा जाऊन पोलिसांना सरेंडर करावं. आणि मग तो थेट पोलीस स्टेशनमध्ये जातो. पोलिसांसमोर उभा राहून म्हणतो, साहेब, मी माझ्या बायकोचा खून केलाय. माझ्या बायकोचं प्रेत खोलीत कपड्यात गुंडाळून पडलं आहे. तुम्ही जाऊन ते आपल्या ताब्यात घ्या आणि मला अटक करा. पोलीस तिथे जातात. पाहतात सगळं खरं असतं. सचिनला अटक केली जाते आणि त्याला जेलमध्ये पाठवलं जातं. मित्रांनो, या घटनेचा उद्देश एवढाच आहे की एक मुलगा आणि मुलगी प्रेमविवाह करतात, पण नंतर त्यांना त्यांची सगळ्यांची भीती वाटते की या एकटेपणात काही उलटसुलट होऊ नये. इथे तेच झालं. सचिन सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑटो चालवायचा. श्वेता दिवसभर घरात एकटी असायची. त्या एकटेपणाने तिला पोखरलं आणि श्वेताने स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं होतं. इतक्या लवकर तिचे पाय घसरायला नको होते. तिच्या लग्नाला फक्त 3 महिने झाले होते. संध्याकाळी सचिन घरी येतच होता, पण तरीसुद्धा श्वेताने स्वतःवर ताबा ठेवला नाही आणि ती भरकटली.
इतकी भरकटली की 3 लोकांसोबत कामक्रीडेमध्ये ती अडकली आणि कदाचित म्हणूनच तिचा अंत झाला. या व्हिडिओचा उद्देश एवढा आहे की अशा परिस्थितीमध्ये लोकांना जागरूक करण्याची गरज आहे, लोकांना समजावण्याची गरज आहे, अशा घटनांमधूनच शिकण्याची गरज आहे. हेच मला या घटनेमधून सांगायचं होतं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.